नमस्कार, मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम टॉप न्यूज मराठीच्या सर्व दर्शकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशभरातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीने। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आजपासून पुण्यातून युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर लाल महाल चौकातून या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली। टिळक स्मारक मंदिरात शरद पवार यांची युवा संघर्ष यात्रेच्या निमित्तानं सभा देखील होणार आहे। सुमारे 820 किलोमीटरचा या युवा संघर्ष यात्रेचा प्रवास असणार असून पुणे ते नागपूर दरम्यान आमदार रोहित पवार यांची ही युवा संघर्ष यात्रा असणार आहे। चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण लाकडी घाणा ऑइल। आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम, चाकण लाकडी घाणा ऑइल। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात आजपासून युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे। रोहित पवारांच्या या युवा संघर्ष यात्रेची राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेशी तुलना करत रोहित पवार हे महाराष्ट्राचे राहुल गांधी बनू पाहतायत का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। याच वरचं टॉप न्यूज मराठीचे हे सहज सोपं विश्लेषण। टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आज आपण सहज सोपं असं विश्लेषण पाहणार आहोत। आजचा आपला विषय आहे की रोहित पवार हे महाराष्ट्राचे राहुल गांधी बनू पाहत आहेत का, हा प्रश्न विचारण्यासाठी किंवा हा प्रश्न मनात येण्यासाठी कारण ठरलंय, निमित्त ठरलंय ती अर्थातच रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा। आणि यामुळे रोहित पवारांची तुलना हे महाराष्ट्राचे राहुल गांधी म्हणून केली जाते। राहुल गांधींनी ज्याप्रमाणे भारत जोडो यात्रा केली होती, भारत जोडो यात्रा ही 7 सप्टेंबर 2022ला सुरू झाली आणि 30 जानेवारी 2023ला जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आता तब्बल 1240 किलोमीटरची राहुल गांधींनी काढलेली भारत जोडो यात्रा जी आहे संपूर्ण भारतात अगदी कन्याकुमारी ते काश्मीर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जी आहे ती चालली गेली होती। राहुल गांधींनी 150 दिवस चालत ही भारत जोडो यात्रा जी आहे ती केली होती। त्यानंतर 12 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश, 75 जिल्ह्यांमधून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जी आहे ती गेली होती। आणि त्यानंतर आता रोहित पवारांची, राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे युवा आमदार, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे रोहित पवार आजपासून युवा संघर्ष यात्रा काढतायत। मागच्या अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या याच युवा संघर्ष यात्रेची चर्चा जी आहे ती सगळीकडे होत असताना पाहायला मिळत होते। तरुणाईचे जे प्रश्न आहेत, तरुणांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन तरुणांना भेटण्यासाठी रोहित पवार ही भारत जोडो यात्रा जी आहे ती काढतायत। आज ही यात्रा सुरू झाली आहे। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर लाल महाल चौकामध्ये ही युवा संघर्ष यात्रा जी आहे ती आली होती। आणि त्यानंतर टिळक स्मारक मंदिरामध्ये या यात्रेचा समारोप जो आहे पुण्यातला तो होणार होता। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांची भाषणं जी आहेत ती भाषणं होणार होती। स्वतः रोहित पवारांचं भाषण जे आहे ते होणार होतं। आणि त्यानंतर उद्यापासून तुळापूरमधून या यात्रेची सुरुवात जी आहे ती होणार आहे। खऱ्या अर्थाने उद्यापासून युवा संघर्ष यात्रा जी आहे ती सुरू होणार आहे। आणि नागपूरमध्ये ही युवा संघर्ष यात्रा जी आहे ती हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान धडकणार आहे। तरुणाईला भेटल्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण विधिमंडळात मांडू असं रोहित पवार यांनी या युवा संघर्ष यात्रेच्या सुरुवातीच्या दरम्यानच सांगितलं होतं। रोहित पवारांकडून जर आपण पाहिलं तर या युवा संघर्ष यात्रेचं खास असं पोस्टर जे आहे ते तयार करण्यात आले आणि या पोस्टरच्या माध्यमातून युवा संघर्ष यात्रा कशासाठी याची उत्तरं जी आहेत ती देण्याचा प्रयत्न करण्यात आला। यासाठी रोहित पवारांकडून काही मुद्दे घेण्यात आलेत। कंत्राटी नोकर भरती रद्द व्हावी हा या युवा संघर्ष यात्रेचा पहिला मुद्दा होता। मात्र ही युवा संघर्ष यात्रा सुरू होण्या अगोदरच राज्य सरकारकडून कंत्राटी नोकर भरती जी आहे ती रद्द करण्यात आली आहे। सोबतच 2.5 लाख उमेदवारांची रखडलेली भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी
अशी देखील मागणी आहे. राज्यभरातल्या विविध पदांमधली जी 2.5 लाख पदभरती आहे ती रखडली आणि त्यासाठी रोहित पवारांची ही युवा संघर्ष यात्रा जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. जातनिहाय जनगणना व्हावी, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना व्हावी ही अनेक दिवसांपासूनची अनेकांची मागणी असल्याचं पाहायला मिळतं. ठाकरे गटापासून काँग्रेसपर्यंत सगळेच प्रमुख पक्ष जे आहेत, काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा सोलापुरात बोलताना जातनिहाय जनगणना जी आहे ती केली गेली पाहिजे, त्याची गरज जी आहे ती अजित पवार यांनी सांगितली होती. आणि त्यानंतर रोहित पवारांच्या या युवा संघर्ष यात्रेमध्ये सुद्धा हा मुद्दा काउंटडाऊन केल्याचं पाहायला मिळतं. आणि या जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी रोहित पवारांच्या या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून करण्यात येते. सोबतच आवाजवी परीक्षा शुल्क रद्द व्हावं यासाठी युवा संघर्ष यात्रा जी आहे ती काढत असल्याचं रोहित पवारांकडून स्पष्ट करण्यात आलंय. सक्षम व कार्यक्षम आरोग्य व्यवस्था उभी राहावी या मागणीसाठीची युवा संघर्ष यात्रा आहे. म्हणजे नांदेड असेल, ठाणे असेल, या ठिकाणी जी शासकीय रुग्णालयामध्ये औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू झाला होता किंवा राज्याला मागच्या 2 महिन्यापासून आरोग्य संचालकच नाहीये, तर या सगळ्या विरोधामध्ये आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी म्हणून आपण युवा संघर्ष यात्रा काढतोय असं आमदार रोहित पवारांकडून सांगण्यात आलंय. यासोबतच क्रीडा विभागाचं सक्षमीकरण व्हावं, होतकरू विद्यार्थ्यांना संधी मिळावी या मागणीसाठी रोहित पवार युवा संघर्ष यात्रा करतायत असं या पोस्टरच्या माध्यमातून जे आहे ते सांगण्यात आलं आहे. सोबतच पेपरफुटी विरोधात कायदा व्हावा. म्हणजे आपल्याला माहिती आहे आरोग्य भरती असेल, गट ब असेल, गट क असेल, या हे जे पेपर मध्यंतरी फुटले होते त्याचं एक मोठं रॅकेट जे आहे ते समोर आलं होतं. तर पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान जे आहे ते होत असतं. हे नुकसान होऊ नये म्हणून पेपरफुटी विरोधात कडक कायदा करावा यासाठी आमदार रोहित पवार ही युवा संघर्ष यात्रा करतात. सोबतच जी स्वामित्व योजना आहे, जी शाळा दत्तक योजना आहे, समूह दत्तक योजना जी आहे ती रद्द व्हावी यासाठी आमदार रोहित पवारांची यात्रा आहे. आणि सोबतच बेरोजगार युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजमाफी व्हावी, नोकरदार महिला विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावीत, समूह शाळेची योजना रद्द व्हावी, रखडलेल्या नियुक्त्या त्वरित व्हाव्यात, महिला सुरक्षिततेसाठी शक्ती कायदा व्हावा, सारथी, बार्टी, महाज्योती आणि TRTIच्या संस्थांचं सक्षमीकरण व्हावं, नोकर भरतीतील भ्रष्टाचार रोखावा, TRTIच्या योजनासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद व्हावी, सर्व परीक्षा प्रक्रिया MPSC थ्रू व्हाव्यात. अशा ज्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांसाठी आमदार रोहित पवार युवा संघर्ष यात्रा जी आहेत ती आजपासून सुरू करतायत. 10 जिल्हे, 28 तालुके आणि महाराष्ट्रातल्या 460 गावांमधून रोहित पवारांची ही युवा संघर्ष यात्रा जाणार आहे. साधारणतः 800 ते 820 किलोमीटरचा पायी प्रवास जो आहे तो रोहित पवार करणार आहेत. आपण जी तुलनात्मक पाहतोय की राहुल गांधी बनू पाहतायत का रोहित पवार, तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे कुठेतरी भारत जोडो यात्रा ज्याप्रमाणे पायी प्रवास राहुल गांधींनी केला होता त्याचप्रमाणे पायी प्रवास जो आहे तो रोहित पवार करणार आहेत. 1240 किमी राहुल गांधी चालले, 820 किमी रोहित पवार चालणार आहेत. त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हा प्रश्न मनी उपस्थित होतो किंवा हाच प्रश्नाला वाव कुठेतरी मिळतोय की रोहित पवार हे महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहतायत का. रोहित पवारांना जेव्हा पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी आमदार रोहित पवारांनी सांगितलं होतं मला कोणाची तुलना करायची नाही, मला युवकांच्या प्रश्नांवर काम करायचं आहे. मात्र आज युवा संघर्ष यात्रा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. आता अर्थातच रोहित पवारांची ही युवा संघर्ष यात्रा जी आहे या युवा संघर्ष यात्रेमध्ये आज शरद पवार देखील मार्गदर्शन करणार आहेत, श्रीनिवास पाटील मार्गदर्शन करणार आहेत आणि ठिकठिकाणी महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून त्या ठिकाणचे स्थानिक नेते या युवा संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. अशी एक चर्चा आहे की रोहित पवारांना ठाकरे परिवारातील युवा नेतृत्वाची अर्थात आदित्य ठाकरेंची सुद्धा साथ मिळेल आणि आदित्य ठाकरे सुद्धा ज्याप्रमाणे भारत जोडो यात्रेमध्ये चालले त्याप्रमाणे युवा संघर्ष यात्रेमध्ये चालतील. सोबतच अनेक नेते जे आहेत अगदी वर्षा गायकवाडांपासून भाई जगतापांपर्यंत, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अन्य काँग्रेसमधले असतील किंवा ठाकरे गटाचे असतील, राष्ट्रवादीमधले सुद्धा मातब्बर नेते जे आहेत जयंत पाटलांपासून वंदना चव्हाणांपर्यंत अनेक नेते जे आहेत ते या युवा संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तुलनात्मक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर राहुल गांधी बनू पाहतायत का रोहित पवार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान ही 5 डिसेंबरला जेव्हा युवा संघर्ष यात्रा संपेल त्यानंतर युवा संघर्ष यात्रेतून काय मिळालं याबाबतच्या अनेक उत्तरं जी आहेत ती मिळतील. मात्र तुर्तास आजपासून रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आता तरुणांना काय मिळणार, स्पेसिफिक रोहित पवारांना काय मिळणार आणि या युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून
अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीमध्ये जी नेतृत्वाची स्पेस निर्माण झाली आहे ती स्पेस रोहित पवार भरून काढणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित आहेत. अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला 5 डिसेंबरपर्यंतची वाट जी आहे ती वाट पाहावी लागणार आहे. अशाच नानाविध विषयांवरचं सहज सोपं विश्लेषण जे आहे ते आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून या पुढील काळात देखील करणार आहोत, पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळावा होत असून चंद्रपुरातून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक अधिक सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रो विस्ताराला केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. पिंपरी ते भक्तिशक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला अखेर केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयानं मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते दापोडी हा 7.9 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला होता. त्यानंतर पिंपरी ते फुगेवाडी हा मार्ग 6 मार्च 2023 रोजी सुरू झाला. या मार्गाच्या कामाबरोबरच पिंपरी ते निगडी या 4.13 किलोमीटर अंतराच्या मार्गाचं काम सुरू करावं अशी मागणी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी लावून धरली होती. अखेर या मागणीला यश येताना पाहायला मिळतंय. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. आज विजयादशमी. विजयादशमीच्या निमित्तानं पुण्यातील सारसबाग येथे असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरातील देवीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे. पुरातन काळापासून दसऱ्याला सोनं लुटण्याची परंपरा. या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचं भाविकांना दर्शन व्हावं यासाठी सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी देवीला तब्बल 16 किलो सोन्याची साडी परिधान केली जाते. विजयादशमी निमित्त ही सोन्याची साडी परिधान करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं, आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण's लाकडी घाणा ऑइल. आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम. चाकण's लाकडी घाणा ऑइल. आज विजयादशमीच्या निमित्तानं नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन पार पडलं. या संचलनादरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलंय. कि प्रतिवर्ष भारतीयों का गौरव दुनिया में बढ़ रहा है. दानवता पर मानवता की पूर्ण विजय का ये जो विजय पर्व अपना विजयादशमी है, इस वर्ष की विजयादशमी में भी हम ये अनुभव कर रहे हैं. ऐसा अनुभव देने वाले कई प्रसंग हमने अभी अभी अनुभूति में हमारे लाए हैं. जैसे G20 की परिषद यहां पर हुई, वो तो प्रतिवर्ष होती है, लेकिन यहां पर हुई उसके एक विशेषता रही. उस परिषद में हमारे भारतीयों के आतिथ्य की बड़ी प्रशंसा हुई. उसका पहली बार उन्होंने अनुभव किया. हमारे विविधता की सजी संस्कृति का गौरव उन्होंने अनुभव किया. केवल भूतकाल की बात नहीं, हमारी वर्तमान की जो उमंग भरी उड़ान है उसको भी उन्होंने प्रत्यक्ष देखा. दुनिया भर के देशों के लोगों ने
और हमारे मन की जो सद्भावना है, प्रामाणिक सद्भावना है, अफ्रीकन यूनियन को सदस्य बनाने में पहले ही दिन परिषद का घोषणा पत्र एक मत से कराने में, और हमारी राजनयिक कुशलता भी उन्होंने देखी, हमारी प्रामाणिक सद्भावना भी उन्होंने देखी। विशेषकर आर्थिक विषयों पर केंद्रित जो परिषद होती थी, उसमें पहली बार वसुधैव कुटुंबकम की बात कही गई, महिलाओं के उन्नति की, महिलाओं के नेतृत्व की बात कही गई, और वो मानव केंद्रित बात हो गई। उसमें करुणा के ग्लोबलाइजेशन की बात भी यहां जो C20 हुआ था वहां रखी गई थी। ऐसा एक प्रसंग हमको एक झलक देके गया कि हमारा स्थान आज दुनिया में क्या बना है। हमारे नेतृत्व के कारण भारत का एक विशिष्ट स्थान दुनिया के अग्रणी देशों में बन गया। इसको हमने अनुभव किया। ऐसा अभिनंदनीय कार्य हमारे सामने हुआ है। और केवल उसी इसमें नहीं, हमारे खिलाड़ी भी इस बार आशियाई खेल हुए। 100 से अधिक, इस भाषण को लिखते तक 107 पदक, 28 स्वर्ण, रौप्य पदक 38 और 41 कांस्य हमारे खिलाड़ियों ने जीते। हमारा देश सब क्षेत्रों में आगे बढ़ रहा है, ये हम देख रहे हैं। आर्थिक स्थिति भी हमारी, हम 5वें नंबर पर 10वें से ऊपर उठकर आ गए इकोनॉमी। डिजिटल टेक्नोलॉजी का हमने उपयोग किया गरीबों के कल्याण में, सारी योजनाएं नीचे तक पहुंची, उसके लाभ, ये सारी बातें हमने की। स्टार्टअप्स की क्रांति जैसे हो गई सभी क्षेत्रों में, केवल टेक्नोलॉजी में नहीं, कृषि हो, स्पेस हो, डिफेंस हो, सर्वत्र यह प्रगति भी हमने देखी है। और इसलिए हमको बड़ा आनंद लगता है कि हाँ, आगे बढ़ रहे हैं। और केवल भौतिक बातों में नहीं, राष्ट्र का पुरुषार्थ उस राष्ट्र की अपनी धरोहर के आधार पर अपने वैश्विक प्रयोजन के सिद्ध करने वाले आदर्शों के आधार पर होती है। उनको हम देखते, उनका अनुकरण करते, तब आगे बढ़ते। हमारे संविधान के पृष्ठ पर जिनका चित्र है वो हमारे राष्ट्रीय आदर्श भगवान राम, उनके बाल स्वरूप का रामलला का मंदिर अयोध्या में बनने जा रहा है। अपने मंदिर में रामलला प्रवेश करने वाले हैं 22 जनवरी को। यह प्रसंग हम देखने वाले हैं। उसमें सब लोग तो आ नहीं सकेंगे, सुरक्षा की बात रहेगी, वहां के व्यवस्थाओं की बात रहेगी। धीरे धीरे बाद में जाएंगे अपनी अपनी सुविधा से। परंतु उस दिन अपने सारे देश में हम अपने अपने जगह, अपने छोटे छोटे मंदिरों में ऐसा वातावरण बना सकते हैं। भगवान राम धर्म की मर्यादा के प्रतीक है। समाज में सब लोगों को अपनाने वाले भगवान राम थे। भगवान राम करुणा के प्रतीक है। इन सब बातों को ध्यान में रखते हुए ऐसा आत्मीयता का, सर्वसमावेशकता का, समरसता का, प्रेम का, स्नेह का वातावरण, धार्मिकता का वातावरण सर्व देश में बने, ऐसे छोटे छोटे कार्यक्रम अपने जगह पर तो हम कर ही सकते हैं। परंतु ये सारे प्रसंग भारत का एक अमृत काल देखने का सौभाग्य हम सबको मिला है। और इसलिए शताब्दियों की संकट परंपरा को पार हमने किया है और हम आगे बढ़ रहे हैं, ऐसा ध्यान में आता है। हमने सदाचार, अहिंसा की शिक्षा देने वाले भगवान महावीर जी का 2550वां वर्ष हम संपन्न कर रहे हैं।
हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज, इनका 350वां वर्ष हम संपन्न कर रहे। महर्षि दयानंद सरस्वती, जिन्होंने अंग्रेजों के गुलामी से मुक्त होने के लिए, योग्य बनने के लिए हमको फिर से अपने मूल की ओर खींचा और उसकी स्पष्ट और यथार्थ कल्पना दी, रूढ़ी कुरीतियों को बाजू रखकर वास्तविक अर्थ क्या है वो बताया। उनका 200वां वर्ष हम संपन्न कर रहे। ऐसे ही रानी दुर्गावती, भारतीय महिलाओं की शक्ति, उद्यम, साहस, धैर्य, बुद्धि, शक्ति, पराक्रम, प्रशासकीय कुशलता, प्रजाहित दक्षता, इसका परिचय देने वाली, उनका 500वां वर्ष। और साथ साथ भक्ति का परिचय देने वाली संत मीराबाई, इनका 550वां वर्ष। ये अभी हम संपन्न करने वाले हैं, आगे उनका वर्ष है। ऐसे ही अपने राजनीतिक प्रशासन की कुशलता के साथ साथ, प्रजाहित दक्षता के साथ साथ, जो अपने जीवन को सामाजिक विषमता के निर्मूलन के लिए लगा चुके, ऐसे कोल्हापुर के छत्रपति शाहू महाराज का, उनका भी 150वां जयंती वर्ष हम मना रहे। अभी अभी हमने संपन्न किया, तमिलनाडु में एक संत हो गए, वल्ललार जी, श्री रामलिंगम वल्ललार जी। उन्होंने अपने जवानी से ही स्वतंत्रता की अलग समाज में जगाना प्रारंभ किया। उन्होंने कहा कि हमारे देश में जो दरिद्रता दिख रही, भूखे लोग दिख रहे, वो अंग्रेजों के गुलामी के प्रतीक है और उसका उपाय मैं करूंगा। तो उन्होंने पहले अन्नदान प्रारंभ किया। उस समय तमिलनाडु में जो चूल्हा उन्होंने अन्नदान के लिए जलाया, वो आज भी जल रहा है और वहां अन्नदान कार्यक्रम चल रहा है। आध्यात्मिक सांस्कृतिक जागृति के आधार पर सामाजिक समता और स्वतंत्रता का संदेश देने वाले वल्ललार जी की भी 200वां वर्ष अभी संपन्न हुआ, अक्टूबर में पूरा किया। इन सब महापुरुषों के द्वारा हमको ये संदेश मिलते हैं सामाजिक समरसता के, स्व के गौरव के, अपने परंपरा के, दुनिया को देने के लिए हमारे पास क्या क्या है उसके। जैसे हमारे प्रमुख अतिथि जी ने उल्लेख किया, हमारे हर बात में हमारा स्व है, संगीत में है, अन्न में है, सारी बातों में है। उसको दुनिया को देने का समय आ गया है और इसलिए उस स्व का गौरव धारण करके, स्व के आधार पर देश का एक यशस्वी जीवन खड़ा करके बताना संपूर्ण दुनिया को, ये हमारा कर्तव्य बनता है। और उसके साथ साथ वो आज के विश्व की आवश्यकता भी है। आज का विश्व 2000 साल सुख की खोज में अनेक प्रकार के प्रयोग करके थक गया और वो कहता है कि हमको रास्ता चाहिए, क्योंकि विश्व में अनेक समस्याएं जिनका हल उनको नहीं मिला। स्वार्थ और कट्टरपन के चलते कलह चलते हैं, उसका कोई हल नहीं दिख रहा। सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा संपन्न झाला। या दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे काय म्हणाल्यात पाहूया। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विजयादशमीचं औचित्य साधून नव्या अभियानाची घोषणा केली आहे। कोणतं आहे हे नवीन अभियान पाहूयात। आपणा सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। गेले 9 दिवस दुर्गा पूजेची आपण सगळ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साहानं स्वागत करून दुर्गा पूजा साजरी केली, नवरात्र उत्सव साजरा झाला। आपणा सर्वांना मी
विजयादशमीच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. दसऱ्याच्या या सणाला फार मोठं महत्त्व आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे आणि 10वा दिवस जो आहे तो दसऱ्याचा दिवस नवरात्रीनंतरचा हा साजरा करत असताना दुर्गा मातेने 9 दिवस जस महिषासूर राक्षसाचा बरोबर युद्ध केले आणि 10व्या दिवशी त्याचा वध करून त्याच्यावर विजय मिळवला आणि म्हणून 9 दिवसाला नवरात्र आणि 10व्या दिवसाला विजयादशमी म्हणतात. आज प्रभू रामाने याच काळात रावणाबरोबर युद्ध केलं, त्याचाही वध केला. या सगळ्या याच्यात रावण दहन हे आम्ही 10व्या दिवशी आपण भारतात करतो. या देशातल्या अनेक संकटावर, अनेक वाईट गोष्टींवर पडदा टाकून पुढे चांगली सुरुवात करण्याचा देखील एक संकेत त्यातून आपण देशातली आपली जनता घेत असते. आज आपल्या दिवसाला पुन्हा दुसराही अर्थ आहे. विजयादशमीला सीमोल्लंघन करतात अनेक शूर राजे आपल्या राज्य वाढवण्यासाठी आपल्या राज्याच्या बाहेरच्या शेजारच्या राज्यांवर आक्रमण करणार. हा तो विजयादशमीचा दिवस जिथं सीमोल्लंघन होतं आणि म्हणून काही नव्या गोष्टी करण्याचा, काही नवी सुरुवात करण्याचा देखील या दिवसाचं एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचा मुहूर्त मानला जातो. अज्ञानाचा अंधार ज्ञानानं दूर करावा, शत्रूवर पराक्रमाने आणि वैर्यावर प्रेमाने विजय मिळवावा असं या दिवसाचं महत्व सांगितलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील याच दिवशी 1956 साली तमाम पददलितांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन भारतात सामाजिक परिवर्तनाचं चक्र फिरवलेलं होतं. आज मित्रांनो, एक विचित्र काळ आपल्या सर्वांच्या समोरून जातोय. या काळात चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि काय वस्तुस्थिती आहे, परिस्थिती या देशातली काय आहे, महाराष्ट्राची काय, देशाची काय, हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजपासून मुद्दामून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस आजच्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये घरोघरी राष्ट्रवादी हे एक अभियान सुरू करते आणि या अभियानामध्ये आपण सर्वांनाच महाराष्ट्रात पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काय काय आपण केलेलं आहे. मागच्या 25 वर्ष आपल्या पक्षाला झाली. या 25 वर्षाच्या कालखंडात या राज्यामध्ये लोकांच्या पर्यंत जात असताना महाराष्ट्रात पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कोणत्या चांगल्या गोष्टी झाल्या, देशात कोणत्या चांगल्या गोष्टी झाल्या, ज्याच्यामुळे सामाजिक परिवर्तन शक्य झालं हेही सांगतोय. त्याचबरोबर घरोघरी राष्ट्रवादी या अभिक्रमात मागच्या 9 वर्ष केंद्रात जे सरकार आहे त्या सरकारने काय कामं केली आहेत आणि काय चुका केल्या आहेत, ज्याचा परिणाम या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष झालाय याची माहिती लोकांना देतोय. आणि शेवटी देशासमोर झुकायचं नाही ही दिल्लीसमोर झुकायचं नाही ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण ही महाराष्ट्राने मराठी बाण्याने कायम ठेवलेली आहे. आजही सर्व मार्गाचा अवलंब करून शरद पवार साहेबांना झुकवण्याचा प्रयत्न दिल्लीश्वर करतायत आणि म्हणून महाराष्ट्राच्या सर्व लोकांनी एकसंघ होऊन आज पवार साहेबांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. जाईल पवारसाहेब तिथं, जातील तिथं प्रचंड मोठं स्वागत आज पवारसाहेबांचं होतंय. महाराष्ट्रातली सगळी तरुणाई, आमच्या भगिनी फार मोठ्या स्वरूपात आज पवारसाहेबांच्या मागं ताकदीनं उभ्या राहताना आम्ही सर्व ठिकाणी बघतोय आणि म्हणून ही महाराष्ट्रातल्या 2 पक्ष, एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना मधल्या काळात त्यांच्याकडून काढून घेण्याचं पाप झालं आणि आता शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांच्याकडून काढून घेण्याचं षडयंत्र हे आज देशात चालू आहे. लोक डोळ्याने उघड्या बघतायत की पक्षच ज्यांनी स्थापन केला त्याच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रचंड प्रयत्न
आज चाललेलं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर जेव्हा पवारसाहेब जाऊन बसतात आपला पक्ष वाचवण्यासाठी, मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला, तो पक्षात असो अगर नसो, त्याला एक चटका त्या निमित्तानं मनाला लावून घेतलेला आहे प्रत्येक माणसाने. आणि या मराठी माणसांनी, बाळासाहेब ठाकरे असोत, शरद पवार साहेब असोत, या मराठी माणसांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला जागवत आपला पक्ष उभा केला, निर्माण केला. त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होताना दिसतोय. आणि म्हणून आज प्रत्येक मतदार हा जागृत करण्याचं काम आपण करत असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक गावात, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात, किमान 20 मोठ्या गावातल्या प्रत्येक घरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उद्यापासून पुढचे 20 दिवस जातील आणि फार प्रचंड घराघरात जाऊन आपल्या या सगळ्या मुद्द्यांची माहिती जनतेला देण्याचं काम करतील. आणि मग त्याच्या संमतीनं आज महाराष्ट्रात जे वारं आहे, महाराष्ट्रात ज्या जनमताचं वारं आहे, त्या जनमताचा प्रचंड मोठा फायदा हा या महाराष्ट्रातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून करणार आहोत. हा विश्वास मतदाराला देण्याचं काम करायचंय. आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्रवादी, लढा अस्मितेचा, आपल्या स्वाभिमानाचा, हे स्टिकर देखील जे आपल्या विचार मानणारे आहेत त्यांच्या घरावर चिटकवण्याचं काम देखील आपण भविष्य काळात पुढच्या ह्या घरोघरी राष्ट्रवादी या कार्यक्रमात आपण करायचंय. शेवटी एका नव्या परिवर्तनासाठी आपण पाऊल टाकतोय. मला पूर्णपणानं खात्री आहे की पवार साहेबांच्या विषयी ममत्व असणारा, पवार साहेबांच्या नेतृत्वावर, कार्यावर, कर्तबगारीवर विश्वास असणारा पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा उपक्रम आपल्या गावात, आपल्या भागात प्रभावीपणानं साजरा करेल. शेवटी येणारा काळ, येणारं भविष्य हे मित्रांनो पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचा जनमताचा कानोसा जर घेतला तर आज महाविकास आघाडीच्या बाजूनं महाराष्ट्रातलं जनमत झुकलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपण सगळ्यांनी हा लढा उभारत असताना येणारा वर्षभराचा काळ, अगदी आजच्या तारखेपासून पुढच्या ऑक्टोबरपर्यंतचा काळ, हा संघर्षाचा, महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताची मागणी करणारा आणि त्यासाठी लढा उभारण्याचा, आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा भक्कमपणाने उभा करण्याचा काळ आहे. अनेक लोक ज्यांना पवार साहेबांनी मोठं केलं, ती लोक आमचा पक्ष सोडून गेली. ज्यांनी पवार साहेबांचं बोट धरून राजकारणाची सुरुवात केली त्यांनी देखील पवार साहेबांची प्रतारणा केली. आणि म्हणून आज जे आमच्यातून गेले त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. ज्यांना जायचंय ते गेले. पण आज नव्या पिढीची तरुण मुलं, तरुण कार्यकर्ते, नवे चेहरे आज राष्ट्रवादीमध्ये पुढे येताना दिसत आहेत. त्यांचं देखील विजयादशमीच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करतो. हजारोच्या संख्येने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात, प्रत्येक तालुक्यात नवी कार्यकर्ते पुढे येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, मला आठवतं अनेक वर्षापूर्वी माझ्यासारख्या, मी असेल, आर पाटील असतील, अनेक तरुणांना संधी दिली. पवार साहेबांना तरुणांना संधी देण्याचं जे स्वप्न आहे, आजही पवार साहेब 83 वर्षी म्हणतात की मी माझा पक्ष पुन्हा उभा करेन. याचा अर्थ 83व्या वर्षी देखील पवार साहेबांना हा विश्वास आहे की आपण महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करू शकतो. आणि त्यामुळे कुणी कितीही मोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस केला तरी पवार साहेबांची जिद्द हीच राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याची ताकद आहे. पवार साहेबांचा विश्वास हाच तुम्हा आम्हा सर्वांसाठी आपला मोठं सगळ्यात भांडवल आहे. आणि म्हणून आज जिथं पवार साहेब उभा राहतील तिथं राष्ट्रवादी काँग्रेस उभी आहे, हे चित्र आज महाराष्ट्रात सर्वत्र दिसतं. आपल्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आज खेडोपाडी कुठेही जावा आणि एकच चर्चा तुमच्या कानावर येईल, आणि ती म्हणजे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला आता पुन्हा चांगले दिवस येणार आहेत. आणि म्हणून कुणी काही म्हणून आज साधनं कमी असतील, आज यंत्रणा कदाचित कमी असेल, पण जनमताचा आधार राष्ट्रवादीला यापूर्वी नव्हता. एवढा मोठा जनमताचा आधार आलेला आहे. पक्ष अधिक निर्मळपणाने लोकांच्या समोर जाऊ शकतो आणि जनतेच्या मध्ये प्रतिमा असणारी
अनेक नवे कार्यकर्ते आणि नेते आम्ही भविष्यकाळात उभा करणार आहोत. चौंडीमध्ये आज धनगर समाज बांधवांचा मेळावा पार पडला. मनोज जरांगे पाटील यांची या मेळाव्याला उपस्थिती होती. यावेळी बोलताना जरांगे पाटील काय म्हणालेत पाहूया. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी भाषण मला करता येत नाही, पण मी जे समाजातल्या मनातलंय ते बोलतो. सर्वसामान्य धनगर बांधव जर घराघरातला उठला तर आरक्षण मिळायला वेळ लागणार नाही. मी सहज बोललो होतो, कारण आम्हाला दिले 40 दिवस, तुम्हाला दिले 50 दिवस. मी सहज म्हणलो ही काय शाळा असेल नेमकी. आपण डोकं लावलंय पक्का आहे, दिसायला बारीक आहे, आपण लय पक्के डोकं लावलं. ते मला ते येडपटच समजत होते आधी. मी बारीक दिसतो ना असं कसला का गारी गारी ऐकणार असल्यावर, आणि ते त्यांचं काही चूक नाही. मला किती बाऱ्या मोजा तुम्ही 35 किलो भरवतो. अरे ते म्हणले ते मुंबईत ठरी देत तिकडच, याला आत्ता बिंगून टाकू मला. पण इथं आल्यावर कळालं ही नमुना लय भारी आहे, कारण मी जातवान शेतकऱ्याचा पोरग आहे. तुमचं ऐकण्यासाठी आंदोलन नाही उभा केलं, जातीला न्याय देण्यासाठी केलंय. भाऊ तुमच्या पायाला हात लावून खरोखर सांगतो, आपल्या लेकरा बाळांना जर न्याय द्यायचा असला ना तर सर्वसामान्य धनगर बांधवालाच उठावं लागेल, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आपले आई बाप डोंगरात, दरीत, पाण्यात, पावसात मेंढरं चारतात. स्वप्न एकच, माझ्या वाट्याला कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे, म्हणून त्याला शिकायचं. पण दोघाचाही स्वप्न पूर्ण होत नाही, ना आईचं ना बापाचं ना मुलाचं. या आरक्षणापायी ते भंग होतं आणि तुम्ही रात्रंदिवस कमवलेला पैसा वायाला जातो. आमच्या मराठा समाजानंही रातपाट करायची, ऊस तोडायचा, रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जायचं आणि मुलं शिकवायचे. स्वप्न एकच, आमच्या वाट्याला कष्ट आलं ते लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे, म्हणून आरक्षण पाहिजे. म्हणजे आपल्या दोघांचं दुखणं एकच. ते सरकार आलं, ते म्हणतंय पळड्याला म्हणतंय मी निवडून आलो की लगेच देतो. ते पळड्याला निवडून आलं, ते पळड्याला दुसरं लगेच म्हणतंय मी 4 दिवसात देतो, फक्त मपलं येऊ दे. अरे तुमची सत्ता येते का वा? आम्हाला घुमिता किती दिवस? ही जागरूकता आपल्यात निर्माण होणं लय गरजेचं आहे. नुसते भाषणं ठोकून उपयोग नाही, घोषणा देऊन उपयोग नाही, नुसतं पळून सुद्धा उपयोग नाही. घराघरातल्या मराठा बांधवांना जसं आरक्षण समजवण्यासाठी मराठा समाजाने कंबर कसली, आम्हीही कंबर कसली, तसं तुम्हाला धनगराच्या शेवटच्या माणसापर्यंत आरक्षण अगोदर सांगायला लागेल. जर एकदा धनगराची लाट ओसाळली तर या देशात शक्तीच नाही की त्यांना कोणी रोखू शकत. पण ती कसरत तुम्हाला करावी लागणार, त्याशिवाय समाजाला नाही मिळणार. आता आमचा आज शेवटचा दिवस आहे, संध्याकाळ पोत आहे, असे झाले जागे झाले जागे पळत येते इमान घेऊन सध्या ते त्यांना इमान येत. नुसते बसूस तर उठूस तरच आपल्या पैसे येते. ते आमच्या तर उपोषण सोडायच्या टायमाला आम्हाला नुसतं कळालं मुंबईतून निघाले, आम्हाला व्यासपीठावर टेकूस तर आमच्या आधी टेकले. इतके गडबडीने आले, त्यांनी इतके डाव टाकले, पण आपण पुरे डाव उधळले त्यांचे. कारण मला ना पुढचे 2-3 कार्यक्रम येत नाही, तुम्हाला सगळं सांगितलं असतं काय काय केलंय ते. मी निवांतच पाहिजे होतो तुमच्या, कारण लहान्या भावाला वेळ द्यावा लागेल म्हणले म्हणून 11 बसून दिला भाऊ, आणखी किती देऊ. आणि मी मानतच नाही लहान भाऊ मोठा भाऊ, आपण एका रक्तामासाचे लोक आहेत. यार माणुसकी जिवंत आहे आपली, आपण माणूस आहेत. तुमचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय शेती. मी एक मागं प्रश्न विचारला होता, बा विदर्भातल्या मराठ्याला आरक्षण कमवून दिलं, ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती आहे. आणि म्हणलं मग आमच्याकडे काय समुद्र काम का वाट घालतो का इकडं? माळे बांधवांचा व्यवसाय काय? शेती. आणि मग आमचा काय? शेती. धनगर बांधवांचा व्यवसाय काय? शेती. आणि तुम्ही घटनेत असून तुम्हाला आरक्षणच कसं नाही, मला बी प्रश्न पडावा आज.
अरे तुम्हाला काय तर डोका लावा लागेल बरं का सामान्य धनगर बांधवला. तुम्ही काय गप्प बसू नका, नाही ते असेच घुमी दे ना. तुम्हाला जर तुमच्या लेकरा बाळाचं चांगलं करायचं असलं ना, आता तुम्हालाच पेटून उठायला लागणार, बाकीच्याच काय खरं नाही आता. कारण तुम्ही एसटी मध्ये आणि घटनेने तुम्हाला जर 36 नंबरला धनगड नसतात धनगर म्हणून येत, मग तर लय दणक्यात आरक्षण मिळायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही घर ना घर जागा करा. मी शब्द देतो, आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीशी. पण तुम्ही घर ना घर जागा करा. नेते ते म्हणले तसं एक करूच नका, पण करायचे असले तर सगळेच करा. एखादं सोडत ते परत टंगडी घोडळे ते आमच्यात तसले लई आहेत. आम्ही जवळच येऊन देत नाही, ते लांब तुटून बसत आहेत तिकडं. कारण सामान्य मराठ्याने दांडके हातात घेतले जातात आणि आम्ही एक झालेलं बघून ते काही बोलतच नाही सध्या. 2-4 जण उठले ते सरकारच उठत आहे, त्यांना बोलायची इच्छा नाही. पण आता बोलत 24ला काही पाहिजे असेल त्यांना. राजकारण डोक्यात ठेवून जर तुम्ही काही केलं, तुम्हाला आरक्षणच मिळणार नाही. मी तुमचा मुलगा म्हणून खात्रीपूर्वक सांगतो, राजकारण डोक्यात ठेवून जर केलं तर मिळणारच नाही. मला माझ्या समाजाशी गद्दारी करायला चान्स होता. माझ्याजवळ अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं 17 दिवस. मला माझ्या समाजाची दगाफटका जर करायचा असता तर मी करू शकलो असतो. पण मीच माझ्या जातीशी प्रामाणिक. मला माझ्या समाजाच्या पोरांच्या वेदना माहिती आहेत. आम्ही त्या वेदनेसाठी लढायचं ठरलो. कारण जातीशी गद्दारी करणारी अवलाद माझी नाही आणि मी करणार सुद्धा नाही. तुम्ही घराघरातून सगळे एक या. धनगर बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही ते आपण 2 जण मिळून बघू, त्याची काळजीच तुम्ही करू नका. आता उद्यापासून आम्ही बी त्यांच्या मागं लागलो दादा. ते आत्ताच म्हणतात बोलायचं का, म्हणलं बोलायचं फिरायचं काही नाही. तुमचं काम तुम्ही बघा, आमचं काम आम्ही बघतो. मग 1.5 महिना केलं काय, ते म्हणले उशिक अभ्यास करायचा राहिला, वाचिता कवर. त्यांच्यातले आता कोणतरी म्हणले वाचित येत कवर, वाचिता काय वाचित तुला काय कळत त्यातलं. ती समिती आमची नेमली, ती अशी नमुनेबाज निघाली. ती नुसती हैदराबादला जाती, तिथून माघारी मुंबईला येते, संभाजीनगरला येते, परत हैदराबादला जाती. तिला इमानी काय करती तिची तिलाच माहीत. आणि तिकडं जाते म्हणते काही सापडत नाही, मग काय गेली ती. आणि आता म्हणले उची वाचायचं कवर वाची तू. 40 वर्ष झाले तुम्ही वाचितातच, अभ्यास सगळं कदारले आणि त्यांना आपलीच भाषा कळत. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही सामान्य धनगर बांधवांची, सामान्य मराठी बांधवांची भाषा त्यांना कळत म्हणून सामान्य एक या. ते वाचून ते गोंधळात जायचं नको. लय अभ्यासक बी कदारलेत, अभ्यासक म्हातारे झाले आता वाचू. आमचे तर पुरे टेकलेत भाऊ. मग ते शेवटी पर्यायच आता एक आहे. बरं, त्यांना पर्याय बी समजून सांगितलं तरी कळत नाही. दर 4 दिवसाला सरकार म्हणताय आम्हाला पर्याय सांगा. मग तुम्ही काय करता. आम्ही तुम्हाला पर्याय सांगायचा, तुम्ही काय करता. त्यापेक्षा उद्यापासून आम्ही शांततेचं युद्ध पुकारले. त्यांनी आम्ही सभा 170 एकर मध्ये ठेवले, त्यावेळेस नावं ठेवली होती. ते म्हणले येडं पोरग आहे, इथं 5 एकर भरत नाही, याचं 170 कवा भरणार. जेव्हा 20 किलोमीटरवर ट्रॉफिक केली, अरे बापरे म्हणले हे तर लय जाग्या मोळ उठलाय आता. तसंच त्यांना शांततेच्या युद्धाचा शब्द सांगितलाय. पहिला शब्द सांगितला तुम्हाला पेलणार नाही, दुसरा सांगितला झापणार नाही. दोन्ही शब्द त्याला सांगून ठेवले. आणि त्यांनी जर ह्या दिवसात नाही केलं तर सुट्टी नाही. तुमच्या कोणाच तरी बांधवाच्या तोंडातून मी एक शब्द ऐकलाय, निवडणुकीच्या आधी आरक्षण मिळालं पाहिजे ह्या तयारीने राहा. अजिबात ती तयारी करू नका, 50ची तयारी करा. तुमची निवडणूक ठेवणुका व्हायची ना आपलं व्हायचा कार्यक्रम. तुम्हाला 50 दिवस दिलेत ना, त्याच्यातच घराघरात जा. उद्या सकाळपासून कामाला लागा. आज शपथ घ्या विजयादशमीची, दसऱ्याची. आणि एवढे जर घराघरात काम करायला लागले ना, फक्त जात म्हणून ना, राजकारण म्हणून नाही. तुम्ही आणता नाही ते कांदा बटाटून ते चिन्ह आणता, चिन्ह फिन्न आणू नका. तुम्ही जर धनगर बांधव म्हणून वागता कामाला लागले ना, तुम्ही इथं बसलात ना, एवढ्याचे 8 दिवसात 10 लाख धनगर एका ताकदीने एका जागेवर उभा राहते. फक्त
फक्त आरक्षण विषय सोडून दुसरं बोलायचंच नाही. मी स्वतःला तुम्ही जरी उपमा दिली किंवा तुम्ही माझा खूप सगळ्यांनी रिस्पेक्ट केला, मी त्याचा आदर करतो. कारण आमच्या बांधवांनी आमच्या कौतुकाची थाप पाठीवर टाकणं म्हणजे आम्हाला बळ मिळत असतं. मी हे लेकरू आहे, पण मी कधीच माझं नेतृत्व आहे असं समाजाला म्हणलो नाही. समाज ज्या समाजाला मी मायबाप मानला ना, त्यांचं नेतृत्व स्वीकारायचं तयार नाही. मी जमिनीवर बी बसतो आणि कुठं बसतो. मी माझ्या आईबापाला सुद्धा व्यासपीठावर बसू दिलं. माझ्या आईबापाला सुद्धा. माझं कुटुंब ज्यावेळेस व्यासपीठावर बसलं त्यावेळेस समाज म्हणूच शकत नव्हता खाली उतरा. मी सांगितलं आज इथं तुम्ही जात म्हणून यायचं, बापाने मुलगा म्हणून यायचं नाही, बायकोने नवरा म्हणून यायचं नाही, मुलांनी बाप म्हणून इथं यायचं आणि व्यासपीठाच्या खाली व्हायचं. माझे जात उन्हात दुसली, तुम्ही सुद्धा उन्हात बसायचं. मी घरी आल्यावर तुमचा, इथं येतोपर्यंत समाजाचा. तुम्हाला ह्या भूमिकेत जर तुम्ही आला, आरक्षण मिळवायला वेळ लागणार नाही अजिबात. 75 वर्ष गेले ना तुमचे, इतक्या लवकर आरक्षण देते की तुम्ही त्याची गिनती सुद्धा करू शकत नाही. पण याच्यात मात्र सामान्य लोकांना उठाव करायला लागेल. कारण आपल्या आता शेत्या बी पिकांना, आपल्याला जनावरं चारायला जागा नाही राहिली. कुणी आता एकमेकाकडे येऊही देत नाही आणि नोकऱ्या तिसरेच लागले आणि राज्य चालवायला पैसे आपले दोघांचीच मोठी जाती या राज्यात. राज्य चालवायला पैसे आपले, कर आपला घ्यायचा आणि फुकट संडास वाटेव, घर वाटेव. आमचा त्याला विरोध नाही वाटायला. आमचा वाटा का देत नाही तिथं आमचा विरोध आहे. तुम्ही त्यांना काहीही द्या, त्याबद्दल आमचं काहीच मत नाही. आत्ता पोत नव्हतं तो पुढे राहणार नाही. पण आमचे जे लेकरं मारायला लागले यांचा वाटा का देत नाही, इथं आपलं भांडण. तुम्ही तुमचं घ्या, आमचं आम्हाला द्या. धनगर बांधवांचं धनगर बांधवांना द्या. आपलेच लोक आपल्यालाच विरोध करायला लागले, आपले माणसं जगतील कशी? त्यामुळं मी आज एक महत्वाचा तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक सल्ला म्हणून म्हणतो, थोडक्यात सल्ला म्हणूयात त्याला, आणि सल्ल्यासह विनंती सुद्धा आहे. उद्या सकाळपासून जर तुम्ही कामाला लागले, टार्गेट फक्त धनगर आरक्षण ठेवलं तर तुमच्या 50 दिवसात सरकारचं डोकं परत ठेप्यावर येईल. पण तुम्ही जर वेळ घातला, आता तुम्हाला संधी आली, ह्या संधीचं आता तुम्ही सगळ्या धनगर बांधवांनी सोनं केलं पाहिजे. तुम्हीच लिहून दिले, तुम्हीच वेळ घेतला, आता सुट्टी नाही असं म्हणून जर तुम्ही कामाला लागले, वाट बघू नका 50 दिवस उगण्याची. आमच्यावरून तरी शाने व्हा. आता आम्हाला 40 दिले आणि लग्न लोटी लोटी ठेप्याला देईन. आजच शाने व्हा. आता तुम्हाला सल्ला देऊन चाललोय. तुमचे 50 असेच होते का काय, असं डोक्यात धरा तुम्ही. आता लगेच कामाला लागा उद्या बसू. यांना जिरीसच आणायचं, यांना सुट्टीच द्यायची नाही. आता हे आपले नाहीत ना, आपण बी टेन्शन आहे. आपण तर काल सरळ सांगितलं, आम्ही तुम्हाला आमचं म्हणून मोठं केलंय. आम्ही कधी जात बघितली नाही. पण तुम्ही जर आरक्षण न देता आम्हाला आपलं मानणार नसाल तर तुम्ही आमच्या गावात यायचंच नाही. आम्ही तुझ्या दारात येत नाही, तो आमच्या दारात यायचं नाही. चल फिंड तिकडं कुकड हिंडत तुला. आमच्या एका क्लिपमध्ये तर आम्ही प्रत्येक वेळेस उल्लेख करतो, हिंगोलीचं एक वडर समाजाचा बांधव आहे, तो म्हणतो मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. भाषा बी अशी डेंजर आहे माझ्यासारखीच. माझी भाषा कळत येईल तुम्हाला? मराठवाड्याची भाषा आहे, त्या अधिकाऱ्याला कळतच नाही. ते म्हणतात हे मंत्र्याला जर कळलं नाही ना, ते म्हणतात याचा अर्थ काय होतो. त्याला नाही कळत, ते अधिकाऱ्याला विचारतं याचा अर्थ काय होतो. अधिकाऱ्याला नाही कळलं, ते मला फोन लावतो याचा अर्थ काय होतो. म्हणलं मला नाही माहिती, जाऊ तिकडे. त्या वडर समाजाच्या बांधवांनी सांगितलंय मराठा समाजाला पाठिंबा. गावात तर येऊनच देणार नाही, पण तू फक्त फाट्यावरच येऊन दाखव आमच्या. ही चीड आहे, ही वेदना आहे लेकरांची, आमच्या मराठा बांधवांच्या, धनगर बांधवांची लेकरांची चीड आहे, ही वेदना आहे. ही प्रचंड खूप वर्षापासूनची खतखत ती आता बाहेर पडली. मी तुम्हाला जाता जाता हात जोडून विनंती करतो, भाऊ, आपल्या स्वतःच्या लेकराला जर न्याय द्यायचा असला तर तुम्हाला स्वतः उठाव करावा लागणार आहे, त्याशिवाय न्याय नाही. आम्ही तुमच्या सोबत आहेत, फक्त घराघरातून धनगर बांधव उठा, न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही आज तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. दसऱ्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा संपन्न होतोय.
या दसरा मेळाव्यात वैचारिक सोनं लुटलं जाणार की नुसतीच राजकीय चिखलफेक होणार, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. दसऱ्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा संपन्न होतोय. या दसरा मेळाव्यात वैचारिक सोनं लुटलं जाणार की नुसतीच राजकीय चिखलफेक होणार, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. आज विजयादशमी आहे आणि विजयादशमीच्या निमित्तानं प्रमुख आकर्षण जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून चालत आलंय तो अर्थातच गोपीनाथ गडावरचा पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा. मात्र मागच्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असे शिवसेनेचे 2 दसरे मेळावे जे आहेत ते पाहायला मिळाले. यावर्षी शिंदे गटाचा जो दसरा मेळावा आहे तो आझाद मैदानावर होतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा जो आहे तो शिवाजी पार्कवर अर्थात शिवतीर्थावर होतोय. आणि या सगळ्याला यावर्षी जर आपण पाहिलं तर नागपुरामध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन असतं, सरसंघचालक मोहन भागवतांचं उद्बोधन स्वयंसेवकांना या विजयादशमीच्या निमित्तानं होताना पाहायला मिळतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस आहे विजयादशमी आणि त्यानिमित्तानं देशभरात ही संचलनं जी आहेत ती सुरू असतात. सोबतच भगवान भक्ती गडावर सावरगावमध्ये पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर हा दसरा मेळावा जो आहे तो सावरगावमध्ये होत होता, मात्र नामदेव शास्त्री सानप यांनी त्याला विरोध केल्यानंतर हा आता भगवान भक्ती गडावर होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्या अनुषंगाने आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 3 दसरा मेळावे जे आहेत ते होताना पाहायला मिळतात. मात्र यावर्षी जर आपण पाहिलं तर दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शरद पवार यांनी सुद्धा सभा घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र ही सभा राजकीय नव्हती, तर राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत रोहित पवार त्यांच्या नेतृत्वाखाली जी युवा संघर्ष यात्रा 820 किलोमीटरची आजपासून सुरू झाली आहे. पुणे ते नागपूर अधिवेशनापर्यंत ही जी युवा संघर्ष यात्रा आहे ती चालणार आहे. त्या अनुषंगाने आज शरद पवारांनी सभा घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र या सगळ्या दसरा मेळाव्यांमध्ये प्रमुख आकर्षण ठरतंय ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचं जे भाषण आहे ते एकनाथ शिंदे आझाद मैदानावर बोलणार आहेत, उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर बोलणार आहेत. अर्थातच दोन्हीकडून आता शिवसेनेची फूट होऊन साधारणतः 1.25 वर्ष जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही गटाकडून खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा प्रतिदावे केले जातात. आज सकाळी बोलताना ठाकरे गटाचे खासदार जे आहेत संजय राऊत ते असं म्हटले की पुढच्या वर्षी शिंदे गटाचा मेळावा जो आहे तो होणार नाही. ओमराजे निंबाळकर जे ठाकरे गटाचे खासदार आहेत ते म्हटले की जे निष्ठावंत आहेत ते आमच्या बाजूने आहेत, जे ईडीच्या भीतीने घाबरले ते पलीकडे गेले. अर्थात त्यांचा रोख एकनाथ शिंदेंकडे होता. मात्र एकनाथ शिंदेने जेव्हा काल पत्रकार परिषद घेतली होती आझाद मैदानाच्या पाहणीनंतर, तर त्यावेळी बोलताना एकनाथ शिंदे असं म्हणाले होते की वैचारिक सोनं वाटण्यासाठी आम्ही एकत्र येतोय, आम्ही काय घरात बसणारे नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला होता. या दोन्ही दसरा मेळाव्यामधली जर तुलनात्मक दृष्ट्या आपण पाहायचं ठरवलं तर एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या जेवणाची सोय जी आहे ती एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. नाश्त्याची सोय जी आहे ती करण्यात आली आहे. फूड पॅकेट्स जे आहेत ते या सगळ्यांना देण्यात आलेत. आणि दुसऱ्या बाजूला जर ठाकरे गटाकडून पाहिलं तर घरची चटणी भाकरी घेऊन शिवसैनिक जो आहे तो शिवाजी पार्कवर आल्याचं पाहायला मिळालं आहे. आणि याचवरून ठाकरे गटाचे खासदार जे आहेत संजय राऊत त्यांनी निशाणा साधलाय की खरे निष्ठावंत आमच्यासोबत आहेत, आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही. तर ठाकरे नावाची ताकद आहे त्यामुळे ही सगळी गर्दी जी आहे ती शिवाजी पार्कवर येत असते, शिवतीर्थावर येत असते. आणि शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवाजी पार्कवर जो आहे तो शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. शिवसेनेची स्थापना शिवाजी पार्कवर प्रबोधनकार ठाकरेंनी च्या उपस्थितीमध्ये झाली होती आणि तिथून पुढे मग बाळासाहेब ठाकरे असतील किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर आता उद्धव ठाकरेंची सभा जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. मागच्या वर्षीपासून शिवसेनेचे 2 मेळावे जे आहेत ते पाहायला मिळतात. मागच्या वर्षी आपण पाहिलं की BKCच्या मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा जी आहे ती झाली होती आणि उद्धव ठाकरेंची सभा जी आहे ती शिवाजी पार्कवर झाली होती. साधारणतः 2 ते 2.5 लाखाचं पब्लिक जे आहे, जनता जी आहे ती उद्धव ठाकरेंची सभा ऐकण्यासाठी गेली होती अशी मागच्या वर्षीची आकडेवारी सांगते. तर 1.5 ते 2 लाख लोक जे आहेत ते एकनाथ शिंदेंकडे गेल्याचं पाहायला मिळालं होतं. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर 10 लाख रुपये देऊन ST महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या दसरा मेळाव्यासाठी बुक करण्यात आल्या होत्या. यावर्षी सुद्धा काहीशी तशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक आमदार, मंत्री, खासदार यांच्या मतदारसंघातून जर आपण पाहिलं तर विशेष गाड्यांची व्यवस्था जी आहे ती या दसरा मेळाव्यासाठी केली गेल्याचं पाहायला मिळतंय. वक्त्यांची लिस्ट जर आपण या सगळ्यामध्ये पाहिली तर एकनाथ शिंदे गटाकडून दीपक केसरकर हे प्रमुख वक्ते असणार आहेत, उदय सामंत प्रमुख वक्ते असणार आहेत,
रामदास कदम बोलणार आहेत, भावना गवळी, धैर्यशील माने आहेत आणि स्वतः एकनाथ शिंदे जे आहेत ते बोलणार आहेत. इकडे ठाकरे गटाकडून जर आपण पाहिलं तर विनायक राऊत प्रास्ताविकाचं भाषण जे आहेत ते करणार आहेत. त्यांच्यानंतर भास्कर जाधव, संजय राऊत जे आहे ते बोलणार आहेत. आदेश बांदेकर निवेदक म्हणून निवेदकाच्या भूमिकेमध्ये आहेत. किशोरी पेडणेकर आहेत आणि उद्धव ठाकरेंचं सर्वात शेवटी जे आहे ते उद्बोधन होणार आहे. कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच सुषमा अंधारेंचं भाषण जे आहे ते देखील ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून होणार आहे. मात्र या भाषणांमध्ये जर आपण पाहिलं तर विजयादशमीच्या दिवशी सोनं लुटण्याची परंपरा आहे. त्याच अनुषंगाने आता या दोन्ही गटाकडून वैचारिक सोनं लुटलं जाणार. ही जी विचारांची लढाई आहे त्या विचारांच्या लढाईचं वैचारिक सोनं लुटलं जाणार की नेहमी होते तशी फक्त वैचारिक नेहमी होते तशी राजकीय चिखलफेक होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. 7 वाजता साधारणतः ठाकरे गटाच्या आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल. प्रमुख वक्त्यांची भाषणं झाल्यानंतर शेवटी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं भाषण जे आहे ते होईल. या दोन्ही दसरा मेळाव्यामध्ये हे दोन्ही मातब्बर नेते, एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एक पक्षाचे प्रमुख आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं या दोन्ही नेत्यांमध्ये आता या कलगीतुरा जो आहे तो रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण कोणावर काय टीका करतो हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला काही वेळाची वाट जी आहे ती पाहावी लागणार आहे. दोन्हीकडच्या दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना काय मिळतं, अर्थात शिवसैनिकांना काय मिळतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या मेळाव्याचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.